तर विद्यार्थी मित्रांनो, आजचं आपलं सेशन दुसरं आहे आणि आपण बघत आहे मूलभूत क्रिया. ठीक आहे. मूलभूत क्रिया हे चॅप्टर आपण बघत होतो. याच्या आधी आपण काल मूलभूत क्रियाचा एक भाग कव्हर केलाय. त्याच्यामध्ये काही आपण सुरुवात केली आहे बेसिक उदाहरणांपासून. आज आपण पूर्ण 20 प्रश्न बघणार आहे. ठीक आहे. किती? 20 क्वेश्चन. त्याच्यामध्ये जे सगळे क्वेश्चन आहेत हे मागच्या पेपरमधून आपण घेतलेले आहेत. तर आपण मूलभूत क्रियेचे किती सेशन घेणार आहे? 5. का बरं? कारण की याच्यामध्ये तुम्हाला चांगली प्रॅक्टिस झाली पाहिजे. कोणता प्रश्न कसा टॅकल करायचा आहे, तो तुम्हाला इथे समजला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे कोणत्याच प्रश्नाला तुम्हाला असं बघून घाबरायचं नाहीये, की आता हा गुणाकार मोठा आहे, भागाकार मोठा आहे. हं? बेरीज वजाबाकी तर करसाल असते. मग गुणाकार भागाकाराला विद्यार्थी थोडंसं घाबरतात. कारण की कॅल्क्युलेशन खूप मोठ्या-मोठ्या वाटतात. ठीक आहे. तर त्यामुळे आपण हे सेशन किती घेणार आहे? आपण मूलभूत क्रियाचे किती लेक्चर घेणार आहे? 5 घेणार आहे. ठीक आहे. आज दुसरे, उद्या तिसरं असं कंटिन्यू रोज पडणार आहे लेक्चर आपले. जर तुम्हाला याचं नोटिफिकेशन येत नसेल, तर तुम्हाला काय करावं लागेल? विराट गरड अकॅडमीला सबस्क्राईब करावं लागेल. ठीक आहे. आणि इथे बेल आयकॉन जे असते ती पण प्रेस करावं लागेल, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन आपल्या लेक्चरचे भेटत राहतील. जर काही अडचण असेल, तर या नंबरला तुम्ही WhatsApp मेसेज करू शकता. ठीक आहे. WhatsApp मेसेज करू शकता. ओन्ली WhatsApp मेसेज, कॉल नाही. मेसेज करा, तुम्हाला नक्की रिप्लाय भेटेल किंवा मग लेक्चरच्या खाली कमेंट करा. चला तर वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या सेशनला. तर बघा हा प्रश्न आहे हिंगोली पोलीसचा. ठीक आहे. 2023चा आहे. हिंगोलीवाल्यांचा आहे. ठीक आहे. तर काय प्रश्न दिलेला आहे? 867 वजा 798 अधिक 218. म्हणजे आधी वजाबाकी दिली आहे, मग बेरीज दिली. आता तुम्ही याला आधी वजाबाकी बी करू शकता किंवा यांची बेरीज करून नंतरही सॉल्व्ह करू शकता. बघू आपण काय होते. तर वजा 798. ठीक आहे. आता 7तून 8 जात नाही म्हणून काय करावं लागेल? हातचा द्यावा लागेल. किती होतील? 17. 17तून 8 गेले. किती उरणार आहेत? तर 9. परत एक वापस द्यावं लागेल. इथे होतील 10. इथं आहे वरती पुन्हा 6. पुन्हा याला हे करा. किती येतील? 6. इथे डबल वाढेल. येतील 0. हे किती? 69 आता. नंतर हे 69 218ला बेरीज करा. 9 आणि 8 किती होतील? 17. आजचाला 1. 6 आणि 1 7 आणि आजचा 1 8 आणि हे 2 287. ऑप्शन सी तुमचं उत्तर. आता यावेळेस कसं केलं मी तुम्हाला ऑप्शन सुद्धा दिले आणि तसंही करू शकता. तुम्ही असंही करू शकले असते जर 867 अधिक 218 केले असते, नंतर 798 केले असते तरी चाललं असतं. ठीक आहे. तसंही करू शकता किंवा असंही करू शकता. सिंपल आपलं जे लॉजिक आहे ते तुम्ही वापरून करा. त्याच्यानंतर काय? 4343 भागीला 43. आता मित्रांनो, सिंपल तुम्ही ज्या पद्धतीने नेहमी करत आलात आतापर्यंत, त्या पद्धतीने करू आपण. ठीक आहे. असा भाग देऊ. आता काय 43चा तर पाडा येत नाही, पण पूर्ण संख्या 43 आहे. तर बघा काय होईल? 43 न आधी 1 ला भाग दे, म्हणजे 1 न भाग दे, म्हणजे 43 एक 43 वजा 0. आता खाली काय 1 अंक येत असतो. हं. आता 4 ला भाग जाणार आहे का? नाही ना. तर पुन्हा 3 घ्यावा लागेल. पण जेव्हा तुम्ही हा 3 घेसाल, तेव्हा तुम्हाला इथे 1 शून्य ॲड करावं लागेल. ठीक आहे. एक तर अंक येईलच, पण तुम्हाला जेव्हा दुसरा अंक खाली घ्यायचा असेल, म्हणजे आधी 4 घेतला तुम्ही, नंतर हा 3 जर खाली घेतला, तर तुम्हाला इथे 0 ॲड करावं लागेल. तेव्हा तुम्हाला 43 एक 43 भाग देता येईल. आणि मग 0 येईल. म्हणजे उत्तर काय येणार आहे याचं? 101. कितीतरी हुशार पोरं असतील 43 दोनदा काढतील. कसे? असं. असं 43 43 एक 43 43 एक 43 11 आहे का ऑप्शनमध्ये आहे. मारून पळतील. का होईल? उत्तर चुकेल. असं करायचं आहे का? तर नाही मित्रांनो. ही पद्धत चुकीची आहे. तुम्हाला 1 शून्य ॲड करावं लागेल, तेव्हा तो पूर्ण भाग जाईल. ठीक आहे. सोपा प्रश्न होता ना?
पण मुलं चुकले तिथे सुद्धा. अजून एक भागाकार आहे 39 52 ला 52 भाग द्यायचा. हे असा भाग द्यायला खूप अवघड जाईल. तर आपण याला सुरुवातीला 2 न भाग देत चलो. म्हणजे आपल्याला उदाहरण सोपं जाईल. ठीक आहे. तर अजून कोणत्या संख्येने जातो का? बघा बरं. 13 ने जातो बघा. 13चा पाढा येतो का तुम्हाला? 13चा येत असेल तर बघा. 13 एका 13, 13 दुनी 26, 13 त्रिक 39, 13 चूक 52. आहे ना? या 4 पर्यंतच तुम्हाला जर पाढा पाठ असता तर उदाहरण सुटलं असतं. नाहीतर 2 न तुम्ही खेळत बसा. लंबी प्रोसेस होईल. 13 ने बघा. 13 चूक 52, 13 त्रिक 49. आता इथं काय फसलंय? याला भाग द्यायचा आहे. म्हणून 0 द्यावं लागेल. 13 चूक 52. आला का? असा भाग द्यावा लागेल. नाहीतर काय डबल 13 52 34 करसाल मग अरे तसं नाही चुकणार. त्यासाठी आपण हे आधी उदाहरण घेतलं. ठीक आहे. आता काय 4 ने 4 1 4, 7 चूक 28, 2 उरतील म्हणजे 24 होतील आणि 6 चूक 24. ठीक आहे. आलं ना? किती आलं उत्तर? 76 आहे का ऑप्शनमध्ये? आहे का? तर आहे 76 ऑप्शनमध्ये आहे. बघा बरं, जर पाढे-पाठ असले तर उदाहरण क्वचित म्हणजे लगेच सुटतं. नाहीतर हेच जर तुम्ही 2 न भाग देत बसाल, तर बघा किती होऊन जाईल. भाग जातो का? नाही जात ना. 4 न जाईल अजून. 4 न करत बसला तर येईल. ठीक आहे. 2 न बघा बरं खूप मोठं होऊन जाईल. हे पहा. 2 दुनी 4, 1 उरला. डबल इथं 6 म्हणजे 12 झाले काय? 2 सकम 12. इथे 2 न घेत बसाल. 2 1 2 1 उरतो. 19 होतील. 2 9 18 परत 1 उरतो. 15 होतील. 2 7 14 डबल 1 उरेल. सकम 12. मग डब्याला 2 ने केलं हे 13. हे किती होईल? 2 9 18 डबल 1 उरेल. 2 8 16 डबल 1 उरेल. 2 8 16 डबल 13. आता थोडं 2 न भागतो. आता तर 13चाच पाढा लागेल तुम्हाला. असं आहे. म्हणजे कुठेतरी गणित ते फसेल तुमचं. त्याच्यामुळे काय करा, पाढे पाठ करत चला. कमीत कमी 20 पर्यंत तरी आले पाहिजे. 11 ते 20 चे तर आलेच पाहिजे. म्हणजे तुमचं गणित सोपं होईल. तर ही जी पद्धत आहे, ही खूप लेंदी जाईल तुम्हाला. ठीक आहे. तर ही पद्धत आपली ओके. तुमच्याकडे ऑप्शन भरपूर आहे. तुम्हाला कोणता चूज करायचा आहे ते तुमच्यावर आहे. बघा आता 4था प्रश्न. आता हे आपण पूर्णांकाचं उदाहरण घेतलंय. ठीक आहे. का घेतलंय? कारण की आपल्याला सगळे पॅटर्न कव्हर करायचे आहेत. आता जेव्हा 2 अपूर्णांक संख्यामध्ये भागाकार असतो, तर त्याला आपल्याला गुणाकारामध्ये कन्व्हर्ट करावं लागतं. काय करावं लागेल? गुणाकारामध्ये. फक्त काय करावं लागेल? इथं जर गुणाकारात चिन्ह घेतलं, तर हे 7 वरती जातील आणि 6 खाली येतील. त्यावेळी पलटी होईल फक्त. बस एवढंच करायचंय. आता याला सॉल्व्ह करा. 2चा भाग द्या. 2 त्रिक 6, 2 दुनी 4. आता काही भाग जाणार नाही. तर लिहून घ्या पुढे. 2/5 गुणिला 7/3. आता इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन नसतं. ठीक आहे. छेद सारखा नाही म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे का असा तिरपास गुणाकार करायचा आहे का? नाही. इथं काय करायचंय तुम्हाला? गुणाकारामध्ये सरळ-सरळ गुणाकार होतो. काय? सरळ-सरळ म्हणजे काय? 2 नी 7 ला गुणायचं. 7 दुनी 14 आणि 5 नी 3 ला 15. झालं. एवढं सोपं आहे. फक्त जेव्हा बेरीज किंवा वजाबाकी असते, तेव्हाच आपण छेद जर सारखा नसला, तेव्हा तिरकस गुणाकार करतो. ठीक आहे. याने वर आलं, याने वर आलं, मग छेद आला असं. ठीक आहे. गुणाकारामध्ये तसं नसतं. गुणाकारामध्ये तुम्ही शिधे-शिधे जायचंय. सोपं असतं गुणाकाराचा अपूर्णांक. लक्षात ठेवा हे. हो, लेक्चर आवडत असेल तर सबस्क्राईब करत चालायचंय, लाईक करायला विसरायचं नाहीये. आणि मित्रांमध्ये शेअर सुद्धा करायचंय. आपलं टार्गेट काय आहे? तर आपल्याला प्रत्येक ग्रामीण भागापर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याला सुविधा भेटली पाहिजे आणि ती सुद्धा पोरं पोलीस भरती झाली पाहिजे. कारण त्या मुलांकडे ग्राउंडचा खूप चांगला स्कोप असतो. ते
शेतामध्ये याच्यामध्ये काम केल्यामुळे त्यांचा स्टॅमिना चांगला असतो. ते बरोबर ग्राउंड क्लिअर करतात, पण पेपर पास नाही होऊ शकत. त्याचं कारण काय आहे? त्यांना मार्गदर्शन नसतं बरोबर. हं. तर त्या मित्रांपर्यंत शेअर करायचं एवढी रिक्वेस्ट आहे माझी. चला पुढचा प्रश्न. हा गडचिरोली पोलीसचा आहे. ठीक आहे. प्रत्येक ठिकाणी लिहिलंय मी, जेणेकरून कोणाला माहिती पाहिजे. पेपरला असेच प्रश्न पडतात. म्हणून आपण मागच्या वर्षीचे पेपर घेतोय. 2024 सुद्धा घेणार आहे आपण. पण ते जसं-जसं आपला सिलेबस समोर जाईल तसं-तसं प्रश्न तुम्हाला बघायला मिळतील 24चे सुद्धा. आता बघा इथे गुणाकार आहे, इथे गुणाकार आहे, इथे गुणाकार आहे, मग बेरीज आहे. मला काल सांगितलं होतं बोर्ड मासचा नियम. ठीक आहे. मराठीमध्ये काय म्हणतात? कंस चे भा ग त्यांचे भागू गुणाकार बे वजाबाकी बेव असं म्हणजे शॉर्टकट. म्हणजे काय? कंस चे भागाकार गुणाकार बेरीज आणि मग वजाबाकी असं स्टेप बाय स्टेप हे सोडवावं लागत असतं. तर याच्यामध्ये बेरजेच्या आधी काय येतो? गुणाकार येतो. येतो ना? म्हणून इथे आपण काय करणार? सगळ्या गोष्टींचा गुणाकार करणार आणि मग बेरीज करणार. ठीक आहे. तर हा नियम लक्षात ठेवायचा आहे बोर्डामागचा. तर बघा 7 8 56. ठीक आहे. 7 गुणिले 8 केलं आपण 56. अधिक घ्या 4 9 36. ठीक आहे. परत बेरीज घ्या आणि 5 सक 30. आता करायची बेरीज. 6 आणि 6 12, 12 आणि 0 12च राहणार आहे. 2 घेतले हातचाला 1. 5 आणि 3 8, 8 आणि 3 11, 11 आणि 1 12. एक सॉरी 122 आहे का ऑप्शनमध्ये? आहे. आता काही मित्र त्यांना असं जमत नसेल तर तुम्ही असंही करू शकता. ठीक आहे. उभी पद्धत सरळ सरळ. 6 आणि 6 12. चला 1. 5 आणि 1 6, 6 आणि 3 9, 3 आणि 9 आणि 3 12. 122. असंही करता येईल. ठीक आहे. अशी प्रॅक्टिस करा आणि अशी तर येतेच आपल्याला. आता बुलढाणा पोलीस 2021चा प्रश्न आहे. छान प्रश्न आहे. भरपूर विद्यार्थी ऑप्शन पण म्हणतील हा किती येते, किती येते, किती येते. कन्फ्युजन. पण लक्षात घ्या, तुम्हाला बेरीज कशी करायची. आता आपण काय करू? तुमच्या पद्धतीने, शॉर्टकट पद्धत नाही, सरळ सरळ पद्धतीने आपण आधी करून बघू. बघा आता 9 आणि 1 काय होतो? 10 येतो. 10शी 0 हातचाला 1. 1 आणि 9 परत 10 झालं. परत हातचाला 1. डबल 10 झाली. डबल 0 आला हातचाला 1. इथं डबल 10 झाले. 0 आला हातचाला 1. डबल 10 झाले हात 0 1. 8 आणि 1 9. किती आहे? 9 लाख. आहे का ऑप्शनमध्ये? आहे. 9 नंतर किती? 5 शून्य. बघा इथं किती आहेत? 6 आहेत. इथं 5 आहे. ऑप्शन सी उत्तर आहे तुमचं. काय काय हुशार? 89,000 करून चालतील. 8,99,990 करून पळतील किंवा असं करून पळतील. तसं करायचंय का? नाही. लॉजिकल प्रश्न आहे. दिसतोय सोपा, एकच ऍड करायचा आहे. पण काय पद्धत त्याच्यामध्ये. चला नेक्स्ट. आपण पैसे मोजतात ना, 500 500 500 1000 100 200 नोटा मोजतो तसंच मोजायचे. बघा 1000 1000 आणि 500 1500 1500 आणि 100 1600 1690 1690 झाली बेरीज. सोपा प्रश्न होता ना. एवढा सोपा प्रश्न 2021 ला आलता बरं. 2023 ला 24 ला आले का? नाही. आता थोडंसं जरा लेवल अप होईल. हे दोन्ही 2000 आलेलं आहे 2023. तर बघा काय दिलेलं आहे ब्रॅकेटमध्ये वजाबाकी गुणाकार दिला आहे आणि नंतर बाहेर 5 आहे. बोर्ड मासमध्ये बिफोर काय असतं? ब्रॅकेट म्हणजे ब्रॅकेट आधी येतं. काय दिलेलं आहे इथं खाली लिहितो बघा. ठीक आहे.
तर ब्रॅकेटमध्ये सुद्धा आपल्याला पुढं मागचा नियम लावायचा आहे. आधी काय 5 व 8 वजा 3 करत नका बसू. आधी गुणाकार करायचा आहे. कधी पण लक्षात घ्यायचं. भागाकार असेल तर भागाकार नंतर गुणाकार येतो, मग बेरीज, मग वजाबाकी. ठीक आहे. तर आधी काय करणार आहे? गुणाकार करणार आहे. म्हणजे काय होईल? 5 त्रिक 15. ठीक आहे. आता यांचे वजाबाकी होईल. आता 8 मधून तर 15 जाणार नाही, पण 15 मधून तर 8 जातील ना. पण काय चिन्ह? वजाचं येईल. ठीक आहे. मोठ्या संख्येत चिन्ह येईल. 15 वजा 8 करा, किती येईल? तर ते 7 येईल. पण कसे होतील? -7. कारण की संख्या मोठ्या संख्येत चिन्ह आलं इथे. ठीक आहे. बेरीज आणि वजाबाकीमध्ये तसंच असतं. तुम्हाला जिथे प्लस, मायनस प्लस आलं तर मायनस होतं. ठीक आहे. तसं इथे एक संख्या जरी प्लस असली, दुसरी संख्या मायनस आहे, म्हणून याच्यात वजाबाकीच होईल. आणि प्लस मायनस बी असतं तरी मायनसच झालं असतं. मायनस मायनस प्लस होईल. पण चिन्ह मोठ्या संख्येचं लागेल, म्हणजे होईल त्यांची बेरीजच, पण चिन्ह या दोघांमधूनच लागेल. ठीक आहे. आता बघा इथे येईल, काही नाही म्हणजे काय? गुणाकार आहे. 5 7 35. पण गुणाकारामध्ये जे चिन्ह दिलेलं आहे, ते चिन्ह येणारच आहे. ठीक आहे. म्हणजे काय? -35 आहे का ऑप्शनमध्ये? आहे. ऑप्शन सी. धुळे पोलीस 2023. चांगला प्रश्न आहे. काय म्हणतो प्रश्न? 1111 गुणिला 1111. तर तुमची पद्धत घेऊ. सुरुवातीला काय करणार आपण? 1 ने गुणणार. 1 1 1 1. 1 ने गुणलं तरी 1 1 1 1 4 वेळा येईल. तिसऱ्या वेळेस गुणल्यावर डबल 2 शून्य द्यावं लागतील. 4 वेळा येईल. आता बेरीज. इथं येईल 1, इथं येतील 2, इथं येतील 3, इथं येतील 3, 2, 1. झालं उत्तर. आहे का ऑप्शनमध्ये? आहे. पहिलाच ऑप्शन आहे. एवढा गुणाकार होता. होता ना? सोपा आहे. आता हेच जर इथं 2 2 2 असते तर असाच गुणाकार करावा लागला असता. 2 2 4, 2 2 4, 2 2 4, 2 2 4, 0, 2 2 4, 2 2 4, 2 2 4, 2 2 4, 0, 2 2 4, 2 2 4, 2 2 4. आता बेरीज. 4 8 12 13 9 4. झालं. एवढ्या फास्ट तुम्हाला गुणाकार बेरीज करता आली पाहिजे. ठीक आहे. प्रश्न सोपे येतात, फक्त त्याला कॅल्क्युलेटिव्ह ठेवायचे. गुणाकार परफेक्ट येतो. सिंपल करायचं. उत्तर चुकणार नाहीये. जिथं ट्रिक वापरायची तिथं ट्रिक वापरावंच लागेल, कारण की आता हा सिंपल 1चा गुणाकार होता, म्हणून तुम्हाला हा करता आला पाहिजे. पण आता पुढचा प्रश्न बघा. हा प्रश्न आहे डेंजर. आता 9चा पाढा पाठच करा. हे का नाही? पण किती मोठं होईल? खूप मोठं जाईल ना ते बेरजेचं उदाहरण. तर इथे तुम्हाला मी ट्रिक सांगणार आहे. ठीक आहे. काय ट्रिक? ही ट्रिक तुम्ही फक्त 9च्या वेळेस वापरायची. ठीक आहे. जेव्हा 9 9 9 असेल तेव्हाच वापरायची. बाकी याला वापरता येणार नाही. हे 82 दिलेले 8,201 जे दिलेले हे असेच राहू द्या. फक्त हे जे 9,999 आहे, ठीक आहे, याला तुम्ही काय करा, 10,000 वजा 1. जे काय 10,000 वजा 1 केलं तर 9,999 येणारच आहे ना. आपण म्हणतो काही नाईन ते मॉलला बघा कपड्यावर कसे हे असतात, ओन्ली 9,900 हे काय, सॉरी 9,999 असं काहीतरी असं 999 वगैरे असे टॅग असतात मॉलला, जर तुम्ही गेले असेल तर. सगळं करून आपलं वाटतं अरे स्वस्त आहे, स्वस्त कायच आहे, हजारच रुपयाचे 999 म्हणजे हजारच रुपये झाले. तसं 10,000 वजा 1 करायचं. आता सोपं आहे ना. जर तुम्ही याला गुणलं तर काय लागेल, फक्त हे 4 शून्याच्या मागे येतील, म्हणजे काय होईल, हा गुणाकार असा होईल. ठीक आहे. आणि याने याला गुणलं तर तेवढंच आहे ना. 1 ने कोणत्या संख्येला गुणलं तर तेवढंच येईल. आता काय इथे येणार आहे, फक्त वजाबाकी चिन्ह येणार आहे. हे वजाचं. कारण एकदा याला गुणायचं आहे आणि एकदा याला गुणायचं आहे. किती होईल ते? 0 येईल. आता करा वजाबाकी. येईल ना. सोपं असते.
10तून 1 गेला, शून्यातून 1 तर जाणार नाही, मग 10तून काढायला लागेल. किती होईल? 9. परत तिथे 1 येतो, मग काय होईल? 10तून 1, 9 काढा. डबल इथं 1 जाईल, काय होईल? 10तून 3 किती येतील? 7. परत वापस जाईल. 10तून 9 काढावं लागेल. किती होतील? 1. बाकी तसंच तसं 820. आलं का? असं. आता त्यात बी एक लॉजिक आहे. सुरुवातीला काय करायचं तुम्हाला? हे जे 820 आहे, समजा तसंही करून नाहीतर असं हे सिंपल लॉजिक हे लक्षात ठेवा. दुसरं काही सांगायला परत तुम्हाला कन्फ्युजन होईल. काय केलं फक्त आपण जे 9-9च्या संख्या आल्या, 9ने कोणत्याही संख्येला गुणाकार द्यायचा असला, आता 9चं तसं तुम्ही सिंगल 9 असले तर तुम्ही सरळ-सरळ गुणाकार करू शकता. पण मग डबल 9 आहे, ट्रिपल 9 आहे, 4 वेळा 9 आहे, तर तेव्हा तुम्हाला अशी ट्रिक वापरायची आहे. ठीक आहे. आता जर 999 दिलेलं असतं तर काय केलं असतं? 1000 वजा 1 असं दिलं असतं. त्या संख्येने एकदा 1000ला गुणा, नंतर 1ला गुणा. मधात वजाबाकी चिन्ह येईल. त्या दोघांची वजाबाकी करा, उत्तर तुमचं निघून जाईल. ही ट्रिक तुम्हाला वापरायची. तिथे तुम्ही प्रत्येकाला सेपरेट गुणाकार करत बसाल. आता एकदाच करायचं आहे माहिती, पण मग ती बेरीज किती मोठी होईल? खूप मोठी होईल ती. हं. त्यामुळं हे सोपं आहे ना. हे करा. इझी आहे. तुम्हाला आवडलं तर नक्कीच हे करा. सरळ-सरळ करायला खूप वेळ जाईल तुमचा. चला नेक्स्ट क्वेश्चन. हां, आता हा फॉर्म्युला बेस आहे. ठीक आहे. काय? फॉर्म्युला बेस आहे. असा प्रश्न आपल्या एस-एस-सी जी-डीला बघायला मिळतो. हं. आर-पी-एफला बघायला मिळतो. आर-पी-एफ, कॉन्स्टेबल आणि एस-आयला सुद्धा. जर तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो. आर-पी-एफ कॉन्स्टेबल आणि आर-पी-एफ एस-आयला आधी पेपर असतो, नंतर ग्राउंड असतं. ठीक आहे. आधी पेपर असतं, नंतर ग्राउंड असतं. आणि मेन म्हणजे काय? तुम्हाला जर पी-एस-आय व्हायचं असेल तर तुम्हाला एम-पी-एस-सी प्रिलिम्स येते. ठीक आहे. आधी काय होते? प्रिलिम्स होते, मग मेन्स होते, मग फिजिकल होतं आणि मग इंटरव्ह्यू. ठीक आहे. पण इथला एस-आय जो आहे, आर-पी-एफ एस-आय, आर-पी-एफ जो एस-आय आहे, तो तुम्हाला फक्त एक सिंगल पेपर द्यायचा आहे. त्यात बी 3च सब्जेक्ट आहे हां. मॅथ, रिझनिंग आणि जी-एस. ठीक आहे. हे 3च सब्जेक्ट होते. आता असं ऐकण्यात आलंय, की आर-पी-एफ एस-एस-सी जी-डी थ्रूनच होणार आहे. ठीक आहे. एस-एस-सी जी-डी थ्रूच होणार आहे. असं ह्युमर चालू आहे YouTubeवर. पण जर आर-पी-एफ त्यांनी रेल्वेच्या डिपार्टमेंटनीच घेतला, जसं आता एन-टी-पी-सी वगैरे घेत आहेत, तर बरं राहील. कारण की 3च सब्जेक्ट सोपे आहेत करायला. तर इथून सुद्धा तुम्ही पेमेंट चांगली मिळते आर-पी-एफ एस-आयला. कॉन्स्टेबल तर तुम्हाला माहीतच आहे. हे 3 सब्जेक्ट असतात मॅथ, रिझनिंग आणि जी-एस. तिथं इंग्लिश, हिंदी वगैरे काही नसतं. या मागच्या वर्षी ॲड पडली होती. त्याचे पेपर आलेले बघून घ्या तुम्ही त्याचे. सोपे पेपर असतात ते पण. फक्त तुम्हाला जे जी-एस आहे, हे तुम्हाला भारताच्या लेव्हलला करावं लागतं. काही जगाचे सुद्धा प्रश्न असतात. आता हा क्वेशन फॉर्म्युला बेस आहे. ठीक आहे. फॉर्म्युला बेस आहे. कोणता फॉर्म्युला लागतो इथे? तो फॉर्म्युला लागतो a² - b² = a + b, a - b. ठीक आहे. हा लागतो. आता a² म्हणजे काय? या दोघांचा a² आहे. ठीक आहे. म्हणजे काय? हा आहे 555 चा वर्ग वजा 455 चा वर्ग. आता याला आपल्याला या स्टेजमध्ये लिहायचं आहे. म्हणजे काय होणार आहे? यांची बेरीज करायची. या फॉर्म्युल्यामध्ये जर टाकलं तर. इथं A काय आहे? 555. B काय आहे? 455. 555 अधिक 455 हा फॉर्म्युला लिहितोय ठीक आहे. आणि एकदा 455 वजा 455 करायचं. आता यांची जर बेरीज केली तर किती येईल ही?
5 आणि 5 10. चला 1 5 आणि 5 10 आणि 11. चला 1 5 5 आणि 4 9 आणि 1 10. ठीक आहे. आता हा ब्रॅकेटमध्येच ठेवू. हं. यांची वजाबाकी करा. किती येणार आहे? 0 0 1. 100 येईल ना? 5 तून 5 गेले 0, 5 तून 5 गेले 0, 5 तून 4 गेले 1. ठीक आहे. आता तुम्हाला दोनच संख्या इथे दिसत आहेत. काय? 1010 आणि 100. यांचं काय करायचं आहे? गुणाकार करायचा आहे. तर काय येणार आहे तो? एवढा लिहा. फक्त काय करायचे? हे 2 शून्य या 4 अंकाच्या मागे लिहायचे. झालं तुमचं. आहे का ऑप्शनमध्ये? आहे. ऑप्शन फर्स्ट उत्तर आहे. फक्त फॉर्म्युला वापरला म्हणून हे गणित सोपं सुटलं. पण तेच जर ज्यांना फॉर्म्युला माहीत नाही, ज्यांना ट्रिक माहीत नाही, ते बिचारं गुणाकार करत बसलं तर किती वेळ जाईल त्याचा? तुफान वेळ जाईल ना. पागल होऊन जाईल ती झोडू-झोडू. तर त्यासाठी काय आहे, या अशा ट्रिक असतात, जी की ज्या त्या माहीत असल्या पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. आवडली असेल ही ट्रिक तर नक्कीच लाईक करायला विसरायचं नाहीये. ठीक आहे. शेअर करा रे मित्रांनो. पोरांमध्ये शेअर करा. चला नेक्स्ट. आता इथं मोडामागचा नियम लावायचा आहे. काय काय इथं? भागाकार आहे, बेरीज आहे, गुणाकार आहे. सगळ्यात पहिले काय? भागाकार लिहून घेतो खाली. आधी 25 भागीला 5. ठीक आहे. 25 भागीला 5 करा. किती येणार आहे? 5 5 25. ठीक आहे. भाग यायला पाहिजे बरं असा. नाहीतर हे बघ प्रत्येक वेळा असं करत नका बसू. 5 5 25. असं नाही. हे असं बी अर्थ आलं पाहिजे डायरेक्ट करता. आता काय करायची पुढची स्टेप? भागाकारानंतर गुणाकार. 5 दुनी 10. मग येईल बेरीज. 10 आणि 5 15. आलं का उत्तर? असं करता आलं पाहिजे. जास्त फास्ट होतंय का? होत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आपण त्याच्यावर हे करू. कारण मला समजणार नाही तुम्ही ॲक्चुअली तुम्हाला कसं पाहिजे ते. ठीक आहे? जेव्हा आपण आता हे आपलं सेशन जे आहे हे रेकॉर्डेड आहे. रेकॉर्डेड सेशन आहे. का? कारण की आपल्याकडे थोडा माझ्या एरियामध्ये अजून वायफायची वायर आलेली नाही आहे. तर मी आधी हे रेकॉर्ड करतोय, देन अपलोड करतोय. तरीही तुम्ही मला कमेंटमध्ये तुमचे प्रॉब्लेम सांगू शकता. ठीक आहे? किंवा मला WhatsApp नंबर तुम्हाला दिलेला आहे मी. त्याच्यावर तुम्ही मला मेसेज करू शकता. आता WhatsAppला मेसेज करता म्हणजे काय, जर तुम्हाला एखादा प्रश्न सोडवता येत नाहीये, त्याचा फोटो तुम्ही काढून पाठवू शकता. काय करायचं आहे? फोटो काढून पाठवायचा आहे. मी त्याचं सोल्युशन तुम्हाला रिप्लाय करेन. ठीक आहे? किंवा मग ते आपण आपल्या YouTubeला घेऊ. ठीक आहे? तुमचे जेवढे प्रश्न जे आले WhatsAppला टाकलेले, ते मी तुम्हाला दुसऱ्या दिवशी त्या सेशनमध्ये ते सगळ्यात शेवटी घेईल, नाहीतर मग सुरुवातीला घेईल. आणि नक्की घेईल. 100% घेईल म्हणजे घेईलच. फक्त काय आपलं जे चॅप्टर चालू आहे, त्या चॅप्टरनुसार प्रश्न पाठवा. म्हणजे तुम्हाला तेव्हाच तेव्हा त्याचं सोल्युशन भेटेल. जसे समोरचे चॅप्टर येतील, ते प्रश्न काढून ठेवा. तुम्हाला जे अडचण येते, सोडवता येत नाहीये, ते आपण घेऊ. जेव्हा इकडे माझ्या एरियामध्ये नक्कीच म्हणजे माझा प्रयत्न चालू आहे वायफाय आणायचे. वायफाय आल्यानंतर आपण हे लाईव्ह सेशन घ्यायचं, जेणेकरून तुम्ही मला लाईव्ह बघतानाच प्रश्न विचारू शकता आणि मी तुम्हाला लगेच तुम्हाला तिथे उत्तर देईल. ठीक आहे? बाकी सध्या काही दिवस थोडं मॅनेज करा. हा प्रश्न आलाय आपला 20 क्वेश्चन घेणार आहे आपण. किती? 20. आता मागचा प्रश्न मला वाटतं अमरावतीचा होता ना? हां, तर हा पण अमरावतीचाच आहे. अमरावती पोलिसचाच आहे, त्याच वर्षीचा आहे. काय दिलंय? 50 भागीला 1000. तुमचा सर कसं हो आता? काहीच नाही. किती शून्य? 3 शून्य. पॉइंट नंतर द्यायचे. 3 नंतर पॉइंट द्यायचा आहे. काय लिहायचं 5 तर येईनच आहे तुम्हाला. डबल 0, 0 झालं बसलं. एवढंच आहे. कारण तुम्ही असं भाग देऊ शकता का? नाही. बरं चला, भागाकार द्यायचा म्हटलं तर बघा कसं होईल हां. देऊन दाखवतोय हां.
आता तुम्हाला जर भाग द्यायचा आहे 50ला जाईल का? नाही, म्हणजे पॉइंट द्यावा लागेल. 500ला बी जाईल का? नाही, म्हणजे एक शून्य वाढला. 5000ला जाईल, हो जाईल. तर शून्य इकडं शून्य वाढला म्हणजे वरी शून्य ॲड करायचा. आता जाईल. भाग दे. म्हणजे काय केले? 50ला तसा भाग जात होता का? नाही. म्हणून आपण पॉइंट दिला आणि एक शून्य ॲड केला. तेव्हा इथे एक शून्य ॲड झाला. 500ला तरी 1000नं भाग जात नव्हता. म्हणून एक शून्य वाढवायचा होता म्हणून इथं डबल एक शून्य टाकला तेव्हा इथे एक शून्य वाढला. आता भाग जाईल म्हणजे 1000चा पाढा जर केला तर 5000नं भाग जाईल. तो गेला मग इथं 5 आले. किती आलं? 0.005 एक ऑप्शनमध्ये असं तुम्हाला हे करायचं. त्यामुळे म्हटलं मी किती शून्य आहे 1000च्या मागे? 3 शून्य पॉइंट नंतर 3दा अंक आला पाहिजे. आता इथे 50 बी लिहिले मी. हां? काय अर्थ आहे का नाही? कारण की ऑप्शनमध्ये आपल्याला 5 पर्यंत शून्याला काहीच अर्थ नाही समोरच्या. अंक आला, संपला विषय. एवढं सोपं होतं. आता आहे मजा. सर म्हणतात तुम्ही तिकडं आता इथं तर भागीला पॉइंट आहे. कसं करायचंय? काहीच नाही करायचं. 0.125 आता इथे किती पॉइंट आहेत? नंतर किती संख्या आहे? तर पॉइंट नंतर 3 संख्या आहे. काही नाही. वर 3 शून्य मांडा. हा पॉइंट निघून जाईल. हे राहील आता 125. आता भाग द्या. जर तुम्हाला 5 न द्यायचं तर 5 न द्या. 5 नच देऊ. ठीक आहे. 5 दुनी 10. एक आहे 2 उरले 5 5 25. 5 1 5 हे वर येईल 1000. डबल 5चा द्या. 5 5 25. 5 दुनी 10. 200. डबल 5 न द्या. 5 1 5. 5 चोक 20. 40. किती आला? 40 उत्तर आलं. आता हे जर तुम्हाला 25चा पाढापाठ असता तर लगेच सुटला असता. 25 5 125. 25 दुनी 200. 25 चोक 40. 5 1 5 आणि 5चा पाढा द्यायचा. 5 चोक 20. 0. आलं का? एवढं सोपं आहे. फक्त काय केलं आपण? पॉइंट काढण्यासाठी वरी 3 शून्य ॲड केले. पॉइंट निघून गेला तुमचा. असं करायचंय. ठीक आहे? नेक्स्ट क्वेश्चन. आपण हिंगोलीचाच आहे. बघा प्रश्न काय? 1/2 अधिक 1/3 गुणिला 9/10. आता जर सर आता इथं बोडामास लावायचा आहे काय? तर हो, गुणाकार आहे ना, लावायचा आहे. आता जेव्हा गुणाकार असतो तेव्हा आपण काय करतो? सरळ सरळ गुणाकार करतो. सरळ सरळ गुणाकार केल्यावर काय येईल? 1/2 अधिक 9 नी 1 ला गुणा आणि 10 नी 3 ला गुणा. 9 1 9 आणि 10 एक 30. आता मात्र तुम्हाला इथे छेद सारखा नाहीये म्हणून क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. म्हणजे 30 गुणिला 1 अधिक 9 गुणिला 2 खाली 2 गुणिला 30 करा. किती येईल? 30 एक 30. 9 दुनी 18. खाली येतील 60. बेरीज केलीत काय येणार आहे? 48. 48/60. ऑप्शनमध्ये आहे का तसं? नाही. तर तुम्हाला इथे भाग द्यावा लागेल. जर 12चा पाढापाठ असेल तर बघा 12 चोक 48, 12 पंच 60. फायनल उत्तर काय येईल? 4/5. काय म्हटलं? पाढेपाठ असले की लगेच सुटतं. असा भाग द्यावा लागेल तुम्हाला. कसं समजलं सर 12नच भाग जातो. अरे 12चा पाढा येत असला तर 48 समजतात, 60 समजतात. नाहीतर आहेच ना आपलं डुगडुगी बेचा पाढा करा. चालतंय. 6चाही पाढा करू शकता. 6च्या पाढ्यामध्ये येतं. तसं करा. जसं सोयीस्कर वाटेल तसं. उत्तर काय येणार आहे? 4/5 पर्यंत तुम्हाला जोपर्यंत ते कटणार आहे तोपर्यंत तुम्हाला काटायचं आहे. 4/5 ऑप्शन 1 उत्तर आहे तुमचं. पाढा. आता इथं आहे का काही इलाज तुम्हाला? काहीच इलाज नाही. ज्याला 17चा पाढा येतोय तो 17चा करा. पण मी आपल्या सिंपल घेणार आहे.
आधी सरू 7 ना, 7 5 35, 0 वरी 3 तासच येणार आहे. 7 7 49, 0 येणार 705. एकीने वरच्या कोणत्याही संख्येला गुणलं ती संख्या येणार ना. 5 8 9 7 11. हा एक ऑप्शनमध्ये आहे. ज्याला 17चा पाढा असला तो सरळ लिहिणार आहे. 17 5 85. 5 लिहिले, पण 8चा आहे समोर, 0 दिलेला आहे म्हणून 8 तसंच येणार आहे. 17 जाती 119. एका स्टेपमध्ये बेरजेचं कामच नाही. पाढापाठ असला तर अजून कमी वेळेत सुटतं. चल नेक्स्ट. आता इथे पण तीच गोष्ट आहे. बघा काय दिलेलं आहे, क्वेश्चन मार्क इथे भागीला 17 बरोबर 14 उत्तर येते. तर प्रश्न चिन्हाच्या जागी कोणत्या संख्या येईल? मी ना कालच्या सेशनमध्ये सांगितलं होतं, की जर संख्या ट्रान्सफर केली इकडूनची इकडे, इकडूनची इकडे, तर काय होते, प्लस असेल तिकडे जाताना ती मायनस होईल. एखादी संख्या जर म्हणजे बरोबरच्या डावीकडे आणि उजवीकडे, ठीक आहे. जर डावीकडची संख्या गुणाकारामध्ये असेल तर ती उजवीकडे जेव्हा जाताना भागाकारामध्ये होईल, आणि जी उजवीकडची भागाकारामध्ये आहे ती इकडे गुणाकारामध्ये जाईल. ठीक आहे. हा नियम मी तुम्हाला काल सांगितला होता. ज्यांनी लेक्चर बघितलं नाही ते नक्की बघून घ्या. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा असेल. तसेच इथं आय बटन असतं, त्या आय बटनमध्ये सुद्धा मी ती लिंक सोडेल आणि लेक्चरच्या शेवटी सुद्धा तुम्हाला ती बघायला मिळेलच. नाहीतर टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. इथे सुद्धा मी लिंक टाकतच असतो. चॅनल सबस्क्राईब केला असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये दिसूनच जाईल. व्हिडिओजमध्ये प्लेलिस्ट बनवली आहे आपण, पोलीस भरती 2025 ही प्लेलिस्ट बनवली आहे आपण. 2024ची बी तिथेच आहे, ती पण बघू शकता. आणि आता ही या वर्षीची नवीन आहे. ठीक आहे. चला घ्या. काय दिलेलं आहे, प्रश्न अर्थ चिन्ह दिलेलं आहे आणि मग भागीला 17 केलंय बरोबर 14. काहीच नाही. आता हे भागाकारामध्ये आहे की नाही, हे 17 इकडे न्या म्हणजे काय होईल, गुणाकारामध्ये जाते, म्हणजे 14 गुणिला 17. ठीक आहे. आता कोणाकोणाला येतो 17चा पाढा, त्याने म्हणा 17 दुनी 34 होतात, 34चे डबल केले 68 होतील. म्हणजे काय 8 17 चूक 68, 46 6 17 1 17, 17 आणि 6 किती होतील, 23 होतील ना. 238 उत्तर येते प्रश्नार्थ चिन्हाचे, ऑप्शन ए. ठीक आहे. नाही तर 14चा येत असेल 14, नाही तर आहेच आपला 17 गुणिला 14 करा, किंवा 17 हो असं करा. 4चा पाढा तर इथंच असेल, 7 चूक 28 2. किती खेळत बसावं लागतं रे पाढे पाठ नसले की. 4 1 4, 4 आणि 2 6, डबल 0, मग इथं 17 मांडा, मग हे 8 लिहा, मग बेरीज करा, 7 आणि 6 किती होतील 13, मग चाला 1 मध्ये 2 2 34. खेळत बसावं लागेल ना. तेच पाढेपाठ असले तर तुम्हाला सरळ सरळ गुणाकार करता येईल. वेळ वाचवायचा असेल तर पाढे वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ पाठ करा आणि फ्रॅक्शन व्हॅल्यू सुद्धा पाठ करा. आपण घेतला होता 43 43 वाला उदाहरण, तेच उदाहरण इथे 43 43 वालाच आता इथे 15 भाग द्यायचा. 15चा पाढा सगळ्याचा पाठ असेल ना, येतं का नाही. लिहितो 15 1 15, 15 2 30, 45 60 75 90. ते म्हणजे सर असं काउंट करत बसता. आहेत काही हुशार विद्यार्थी, त्यांच्यासाठी करावं लागतं. 35 150. ठीक आहे. आता द्या बरं भाग. 15 1 15, 15 9. इथे पूर्ण भाग द्यायचा म्हटल्यावर किती शून्य जोडा लागतील, 2 तर जोडा लागतील ना. 135 येईल. मग 15 9 135, 990 उत्तर येते. नाही चल समजलं तर असा भागाकार करून दाखव. ठीक आहे. 15
135 135 15 9 हे बघा आहेत येतात ना 9 15 9 135 वजा केले 0 0 0 आले आई झाला खाली हा डायरेक्ट येतच असतो समजा इथला. आता पुढचे अंक आणायचे म्हणल्यावर ते अंक आहे. आता हा 3 जर ऍड खाली करायचा आहे तर 0 द्यावं लागेल. 5 खाली घ्यायचे इथं 0 मांडावं लागेल तेव्हा 5 खाली येईल आणि आता भाग जाईल तेव्हा 135 येईल खाली. ठीक आहे आणि मग वजा बाकी होईल तेव्हा बाकी 0 येईल. समजा म्हणून उत्तर काय आहे 9900. असं करा किंवा मग असं करा तुम्हाला जे सोयीस्कर वाटतं तसं. ठीक आहे पाडेपाठ असणं आवश्यक आहेत. म्हणून सगळ्या जिल्ह्याचे क्वेश्चन घेतोय मी त्याच्यामध्ये. तुम्ही कोणत्याही जिल्ह्यात अप्लाय करा. पोरं तर शक्यतो काय बघणार जिथं जागा जास्त तिथं आपण जाऊ. बरोबर आहे. पण जर तुम्ही मुंबईचा पेपर बघायला गेले मागच्या वर्षीचा बाकी जिल्ह्यापेक्षा टफ आहे. मुंबईच्या खालोखाल तुम्हाला पुण्याचा पेपर बघायला. ठीक आहे त्याच्यानंतर येईल ठाणे सांगलीचा पेपर सुद्धा चांगला निघतो. नागपूरचा चांगला निघतो. का सगळ्यात सोपा पेपर जर मग मी आजपर्यंत बघितला तर गडचिरोली जिल्ह्यात. फक्त ग्राउंड काढा आणि पेपर एवढा सोपा ठेवा आम्ही सगळे सिलेक्ट व्हायला पाहिजे. एवढा सोपा गडचिरोलीचा असतो. त्यामुळे काय तुमचं अभ्यास चांगला असला पाहिजे तुम्हाला तेव्हा ते सोपं जाईल. आता मागाशी मी 9999चं एक उदाहरण घेतलं होतं त्याच पद्धतीचं हे तर आहे. पण मला असं वाटतं हे होमवर्क ठेवतो मी. ठीक आहे होमवर्क असेल त्या स्टेपनी हे गणित सोडवून दाखवायचं आहे आणि मला ऑप्शन कमेंटमध्ये सांगायचं आहे. ठीक आहे आहे नागपूर ग्रामीणचा शेवटचा क्वेश्चन आहे बघा 768 गुणिला 101. आता इथे किती आहे 101 आहे. आता तुम्ही गुणाकार केला तर तुम्हाला ते येणारच आहे ती जे आपण करतो हे असं वालं. पण माहिती आहे तुम्हाला लेंदी याला आपण काय करू शॉर्टकट करू 768 गुणिला 100 अधिक 1 करा गुणाकार किती येणार आहे 768 आणि 100 ला गुणलं तर हे 2 शून्य इकडे ऍड होतील आणि डबल हे 768 अधिक 1 आहे ना तर 1 ला गुणलं तर 768च येणार आहे. आता फक्त काय करायची याची बेरीज करायची 8 0 8 आणि 0 8 0 आणि 6 6 7 आणि 8 15 हातचाला 1 6 आणि 7 आणि 7 किती आले 77,568 आहे का ऑप्शन मध्ये आहे. बघा आता हे असा गुणाकार करूच तर तुम्हाला हे परवडते का हे असं परवडते बघा. ठीक आहे हे पण काय सोपंच आहे काय अवघड नाही. पहिलं तर तेवढंच येणार आहे बाकी शून्याने गुणलं तरी तुम्हाला ते शून्यच राहणार आहे. डबल 2 शून्य ऍड करून हे 7 6 8 मग याची बेरीज ती तेवढीच येणार आहे. ठीक आहे पण काय ही ट्रिक वापरत चला तुम्हाला हे सोपं जाईल. हे पण ट्रिकचंच उदाहरण होतं जसं 999चं होतं तसं हे बेरजेचं आहे. ठीक आहे लेक्चर कसं वाटलं नक्कीच मला कमेंट करून सांगायचे. लाईक करायचे मित्रांनो शेअर करायचे जेवढं जास्त मित्रांमध्ये शेअर करता येईल शेअर करा. ठीक आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करत चला. काही चेंजेस हवे असतील तर कमेंट सुद्धा करा म्हणजे त्यानुसार आपण घेऊ. टेलिग्राम चॅनल जॉईन करा ही PDF मी तिथेच टाकतो. ठीक आहे टेलिग्राम चॅनलला टाकत असतो विराकर अकॅडमी म्हणूनच आहे चॅनलचं नाव. ते जाऊन जॉईन करा ही PDF भेटून जाईल तुम्हाला सोल्युशनची. ओके चला कसं वाटलं लेक्चर तर नक्कीच आवडलं तर लाईक आणि शेअर करायचंच आहे तुम्हाला एवढंच रिक्वेस्ट आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. जय हिंद जय महाराष्ट्र.